हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता परुळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर आपण बघत आता बघा विद्यार्थी मित्रांनो, बीकॉम फर्स्ट सेम, बीबीए सुद्धा फर्स्ट सेमिस्टर सेकंड, बीकॉमचा आणि बीबीएचा सेमिस्टर सेकंड. एक्झाम्पल नंबर 3 बघत आपण एनईपी. कोणतं सर बेटा? एनईपी, ऍडव्हान्स अकाउंटन्सी, डेप्रिशिएशन अकाउंट. कोणतं अकाउंट? डेप्रिशिएशन. म्हणजे त्याच्यामध्ये जे चॅप्टर आहे आपल्याला ते डेप्रिशिएशन अकाउंट आहे ऍडव्हान्स अकाउंटिंग मध्ये. तर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला डेप्रिशिएशनचं हे जे चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं डेप्रिशिएशनचा अर्थ काय असतो? घसारा. ज्याची व्हॅल्यू काय होते? कमी होत जाते. काय होत असते? त्याची कमी होत जाते. तर आता बघा एक्झाम्पल नंबर 3 मिस्टर सोहन या व्यक्तीनं परचेस ऑफ मशिनरी, म्हणजे एक मशिनरी ही परचेस केलेली आहे त्या व्यक्तीनं. ती परचेस केली ऑन 1 जुलै 2011, म्हणजे 2011ला, जुलै महिन्यामध्ये. कोणत्या महिन्यामध्ये? जुलै, 1 जुलैला. फॉर ₹80,000 अँड, म्हणजे 80,000 रुपयाला. डेप्रिशिएशन विल बी चार्ज 5%. किती पर्सेंट बेटा? 5%. आणि आता इथं दिलेलं आपल्याला पर ॲनम, म्हणजे पर ॲनमचा अर्थ असते पूर्ण वर्षाचं. पर ॲनम पूर्ण वर्षाचं. बाय फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. कोणती मेथड बेटा? फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. म्हणजे याचं जे डेप्रिशिएशन आहे हे तुमचं दरवर्षी सेम राहणार. कसं राहणार आहे बेटा? सेम राहणार, म्हणजे सारखंच राहणार. मग तो अकाउंट विल बी क्लोज ऑन एव्हरी 31 मार्च. तर 31 मार्च पर्यंत, म्हणजे याचं जे क्लोजिंग आहे हे मार्चला होत असते. कधी होत असते बेटा? मार्चला. प्रिपेअर मशिनरी अकाउंट अँड डेप्रिशिएशन अकाउंट अप टू 3 इयर, म्हणजे 2011 पासून हे पुढील 3 वर्षासाठी 3 इयरला ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. मग आता आपण आन्सर सोडूया, ते मेन्शन करूया. बघा आता तर सुरुवातीला 1 जुलै, म्हणजे ज्या दिवशी त्यांनी परचेस केलं ती तारीख आपल्याला दाखवायची आहे. 2011. काय सांगितलेलं मी पहिले सुरुवातीला? बँक अकाउंट. कोणतं अकाउंट? बँक अकाउंट. 80,000. कितीला परचेस केली त्यांनी? 80,000. 80,000ला. आता वर्ष क्लोजिंग किती आहे? कधीचा क्लोजिंग? 31 मार्च. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा जुलै आहे. कोणता महिना आहे बेटा? जुलै. 2000 किती आहे? 11 आहे ना. हा, मग 2011 म्हटल्यानंतर आता त्याचं जे मार्च महिन्याचं सांगितलं त्यांनी, तर म्हणजे वर्ष चेंज होते. वर्ष काय होते बेटा? चेंज होते. वर्ष काय होणार आहे? चेंज. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर नंतर जानेवारी महिन्यात होत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, म्हणजे 31 मार्च, म्हणजे 9 महिन्याचा डेप्रिशिएशन आकारायचा तुम्हाला तिथं. तर बघा आता इथं वर्ष चेंज झालं म्हणजे 2012 येणार. नाही तर सर या पहिली ज्या गणित एक्झाम्पल फर्स्ट आणि सेकंड मध्ये तुम्ही फक्त इथं 2000, 2001 किंवा 2000 म्हणजे असं दाखवलेलं आपण. तर 2011 म्हणजे वर्षाची शेवटची तारीख होती तिथं. आता आपल्याला काय दाखवायचं बेटा? आता वर्ष बदललेलं आहे, त्याच्यामुळे डेप्रिसिएशन अकाउंट बाय बॅलेन्स आहे की नाही? बॅलन्स सी आणि डी. बघा 80,000. किती बेटा? 80,000. 80,000. हे इथं 80,000. आता या 80,000वरती 5% डेप्रिशिएशन सांगितलं त्यांनी आपल्याला. किती पर्सेंट सांगितलं? 5%. म्हणजेच मग 80,000 इंटू 5, त्याला डिवायडेड बाय 100 इंटू 5. 500 5 8चा 40, म्हणजे 4,000 आहे की नाही? हा, हे झालं 12 महिन्याचं. किती महिन्याचं झालं बेटा? 12 महिन्याचं. 11. बघा 12 मंथचं. तर आता 12 मंथचं तुम्ही एक तर असं काढा, म्हणजे किंवा आता याला काय करायचं तुम्हाला? पहिले डिवायडेशन करायचं. बघा 4,000 इंटू किती करायचं? 12. 4,000 इंटू 12. मग 12नी त्याला भागाकार करा आणि ते दाखवून द्या तुम्ही. ओके. हा, बघा आता मी तुम्हाला कॅल्सीवरती याच पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे. बघा हे येणार आहे आता 80,000 आहे की नाही? हा, याला आपण 5% काढणार. किती पर्सेंटेज? 5. हे पर्सेंटेज चिन्ह किती आलं? 4,000. 4,000 आलं ना. 4,000 त्याला डिवायडेशन किती करावं लागते आपल्याला? 12. हे आलं 333.33, म्हणजे 333. हा पॉईंट आहे बेटा. काय इथं? पॉईंट. म्हणजे पॉईंट नंतर 2 डिजिट घ्यायचे. किती डिजिट घ्यायचे तुम्हाला? 2 डिजिट. तेव्हा पॉईंट 33 इंटू किती पाहिजेत आपल्याला? 9. किती पाहिजेत? 9, म्हणजे 9. बघा म्हणजे हे येणार आहे 3,000. 2,999.9 आहे
म्हणजे इथे 1 रुपया इन्क्रीज करा. 97 आहेत नाही पॉईंटच्या नंतर 97. तुम्ही अगर मेडिकलवर गेले तर 4.5 रुपयाची गोळी असेल तर तो तुमच्याकडनं 5 रुपये घेणार. किती रुपये घेणार तो? 5 रुपये. याचा अर्थ हे जे 9 महिन्याचं जे हे आहे हे येणार आहे आपलं 3000. किती येणार आहे? 3000. तर बघा याला डिवायडेशन केल्यानंतर हे ते तुम्हाला याच्यावरची सुद्धा सांगतो. 333.33. मग 333.33 इंटू याला करायचं 9. सर 9 कसे का केले तुम्ही? मग 9 का बरं? तर बेटा बघा जुलै पासून तर मार्च पर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी आणि मार्च. बघा 9 महिने झाले आहे की नाही? 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे ना. हा म्हणजे 9 मंथ. मग 9 मंथचा आपण दाखवलेला आहे त्यांना 3000. आता 80,000 मधून 3000 काय करायचे आपल्याला? मायनस करायचे. 80,000 मायनस 3000 त्याच्यात 77,000. ओके. हा हे आलं 77,000. मग आता 77,000 म्हटल्यानंतर आता ते आपल्याला इथं बॅलन्स दाखवायचं असते. ते या बाजूला काय करायचं? बॅलन्स. तर आता हे जे मार्च एंडिंगचं वरच्या आहे याचा दुसरा दिवस म्हणजे याचा अर्थ हे गणित एक्झाम्पल 1 एप्रिल पासून स्टार्ट होते याचा व्यवसाय. 1 एप्रिल लिहायचा. मग इथं किती दाखवायचं बेटा तुम्हाला? एप्रिल दाखवायचा आहे. एप्रिल 2012 टू बॅलन्स बी आणि डी 77,000. 31 मार्च 2013. बघा इथं एप्रिल आहे, इथं 2013. ओके. हा म्हणजे हे झालं 1 वर्ष. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी आणि मार्च. पूर्ण 12 महिने घ्यायचे. एप्रिल पासून 1 एप्रिल अगर वर्ष चालू होत असेल बेटा तुमचं 1/4/2 समजा एक उदाहरणार्थ 1/4 ला 2000 समजा हे 15 आहे तर आपण 11 घेऊ ना आहे की नाही. हा 11. तर हे एंडिंग कधी राहणार आहे? 31/3/2012. 1 एप्रिलला अगर चालू झालेलं असेल 2011 ला तर 31 मार्च 2012 ला समाप्त होणार. ही गोष्ट लक्षात ठेवायची. हा बिझनेसचा व्यवसाय. कधीचा आहे तो? बिझनेस. त्यानंतर बघा आता इथं दाखवायचं बाय डेप्रिशिएशन अकाउंट. तुम्ही डेप्रिशिएशनचं स्पेलिंग पूर्ण लिहायचं आता. तर लिहून दिलेलं आहे बॅलन्स. ओके. हा सी आणि डी कॅरीड डाऊन. कोणतं? कॅरीड डाऊन. आता बघा एप्रिल पासून तर मार्च पर्यंत पूर्ण 12 महिने यूज करू राहिले तर तुम्हाला आता होईल 12 मंथचं पूर्ण डेप्रिशिएशन आकारायचं आपल्याला 4000. त्यांना कोणती मेथड म्हटली? कोणती? फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड म्हटली. कोणती मेथड म्हटली? फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. स्टेट लाईन सुद्धा त्याला म्हणतात. कोणती मेथड म्हणतात? स्टेट लाईन म्हणजे एक सारखी. घेऊ आपण त्याचे सुद्धा गणित. बघा आता 77,000 इथे येणार 77,000. 77 मधून 4000 काय करायचे तुम्हाला? मायनस करायचे. 77,000 हे मायनस 4000. आलं का लक्षात? 73,000 आपण ते मायनस केले. किती येणार आहे? 73,000. ओके. आता हा पुढचा दिवस इथं दाखवायचा. 1 एप्रिल 1 एप्रिल 2013 याचा दुसरा दिवस. एप्रिल मार्च 2013चा सेकंड दुसरा दिवस एप्रिल येणार. 2 बॅलन्स. आता त्यांनी आपल्याला 3च वर्ष सांगितलेलं आहे. मग 3 वर्ष आपलं झालं का? नाही झालं सर. नाही तर 11, 12 आणि 13 असे 3 वर्ष समाप्त होतात. नाही बेटा ते एप्रिलला चालू झालेलं आहे. म्हणून आता 1, 1, 2 आणि 3 म्हणजे हे वर्ष पूर्ण दाखवायचं आपल्याला. हा इथं 73,000. 31 मार्च 2014 बाय डेप्रिशिएशन अकाउंट बाय बॅलन्स सी आणि डी 73,000. इथं करायचं 73,000. 73,000 बघा 73,000. आता इथं 4,000. किती? 4,000. मग 4,000 73,000 मधून 4,000 काय करायचे तुम्हाला? मायनस करायचे.
मग 73,000 मायनस हे 4,000 69,000. बघा बेटा हे आलं 69,000 म्हणजे 73,000 मधून 4,000 मायनस केले. हे आपलं डेप्रिशिएशन आहे 12 मंथचं आणि फर्स्ट इयरला आपण 9 मंथचं डेप्रिशिएशन दाखवलं. सेकंड नंबरच्या गणितात 6 मंथचं दाखवलं होतं. फर्स्ट नंबरच्या गणितात पूर्ण घेतलेलं होतं. ओके. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. हे डेप्रिशिएशन सॉरी इथं हे मशिनरी अकाउंट पाहिजे इथं. आता आपण हे इथं डेप्रिशिएशन अकाउंट लिहिलं चुकून. तिथं हे मशिनरी अकाउंट. कोणतं अकाउंट? मशिनरी अकाउंट. ओके. लक्षात कोणतं अकाउंट? मशिनरी अकाउंट चुकून लिहिलं गेलं होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. यानंतर आता डेप्रिशिएशन अकाउंट काढूया आपण. कोणाला ऑनलाईन बॅच चालू जॉईन करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. मला कॉल करा, मेसेज करा. तुम्ही कोणत्याही महाराष्ट्रात कोणत्याही भागामध्ये असो, कुठे पण असो, ऑनलाईन बॅच तुमची घेतल्या जाणार. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या बेटा. यानंतर सुद्धा तुम्हाला आपण डेप्रिशिएशन अकाउंट बघू. ओके. समजलं बेटा? पाहता बेटा विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा आखणी केलेली आहे डेप्रिशिएशन अकाउंटची. पहिले आपलं मशिनरी अकाउंट झालेलं आहे. आता पेपरमध्ये तुम्हाला एक तर मशिनरी अकाउंटच विचारतील किंवा डेप्रिशिएशन अकाउंट विचारतील. डेप्रिशिएशन अकाउंट विचारलं तर डायरेक्ट त्या वर्षाचं डेप्रिशिएशन काढायचं आणि ते सेम दाखवून द्यायचं. मशिनरी अकाउंट विचारलं तर पुन्हा ते दाखवलं. हे फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड होती, स्टेट लाईन मेथड होती, त्याच्यामुळे आपण दाखवलेले आहे. बघा आता 31 मार्च 2000 किती होतं बेटा? 12 होतं ना. म्हणजे 2 मशिनरी अकाउंट. पहिल्या वर्षी किती होतं आपलं? 3,000. किती होतं? 3,000. नंतर 31 मार्च 2000 सॉरी इथं वर्षाचं एंडिंग आहे की नाही, त्याच्यामुळे आपलं ठेवलं गेलं बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 3,000. मी या पहिले काही एक्झाम्पल मध्ये पूर्ण लिहून दिलेलं आहे तुम्हाला. प्रॉफिट लॉस अकाउंट तुम्ही लिहून घ्यायचं. आता ते इथं 31 मार्च 2013 टू मशिनरी अकाउंट किती? 4,000 4,000. 31 मार्च 2013 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 4,000. इथं लिहायचं 4,000. त्यानंतर पुन्हा आता इथं तुम्हाला 31 मार्च 2014 होतं 2. मग त्या गणितात आपण ते वर्ष खाली उतरवलं नव्हतं वाटते, तर ते खाली उतरून घ्यायचं बेटा. मार्च 4,000 पुन्हा सेकंड इयरला उतरत असतात, त्याच्यामुळे ते उतरून दाखवून द्यायचं. त्याचं बॅलन्स करून आपण क्लोज केलं वाटते. ते काही हरकत नाही, चालेल. 14 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. 4,000 इथं सुद्धा क्लोज करायचं. हे 4,000 आणि हे काय करायचं? क्लोज. 3 वर्षाचं आपण दाखवून दिलेलं आहे. कोणतं अकाउंट? डेप्रिशिएशन. हे एकदम इझी आहे, काहीच टेन्शन नाही. पहिल्या वर्षीचं जे त्यांनी जुलै ते आपल्याला मार्च पर्यंत सांगितलेलं होतं, त्याच्यामुळे आपण मार्च पर्यंत दाखवलेलं आहे. हे 31 मार्च इथं क्लोजिंग 2012 असं असते ते. आलं लक्षात बेटा? तर एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. या पद्धतीचे गणित येऊ शकतात. समजलं? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही. बघा मी बाजूला झालेला आहे. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.